नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असाल नक्कीच. आज एक सुंदर असा पाठ मी तुमच्यासमोर वाचून दाखवणार आहे. त्याच्यातून तुम्हाला माहिती पण मिळणार आहे. कोकण आणि कोकणातले शब्द खूप फरक आहे. आपण ऐकू शब्द वेगळे असतात आणि कोकणातले शब्द खूप वेगळे असतात आणि ते सुंदरही असतात. तर ऐकूयात. सुलभाची परीक्षा नुकतीच संपली होती. आपल्या आईबरोबर ती आजोळी कोकणात आली होती. आजोळी येऊन सुलभाला 2-3 दिवस झाले होते. दूरवर पसरलेला समुद्र, आंब्याच्या, नारळी सुपारीच्या बागा, लालसर दगडांची घरे, लालबुंद माती हे सर्व बघून ती चकित झाली. शेजारच्या सदाशिवशी आणि सुमाशी तिची चांगलीच गट्टी जमली. तिघेजण खूप गप्पा मारायचे, खेळायचे. एकदा समुद्राच्या किनाऱ्यावर तिघेही फिरायला गेले होते. समुद्र पाहून सुलभा म्हणाली, किती स्वच्छ आहे रे हा समुद्र किनारा. किनाऱ्यावर थोडा वेळ थांबून तिघेही फिरत फिरत एका पर्याजवळ आले. खळखळ आवाज करणाऱ्या पर्यात मुले खूप नाचली. तिथे सदाशिवचे 2 मित्र त्यांना भेटले. परा ओलांडण्यासाठी लाकडाचा अरुंद पूल होता. सुलभा थबकली, पुलाकडे पाहतच राहिली. घाबरलीस? पक्का आहे तो सांकव, सुमा म्हणाली. सांकव म्हणजे काय रे सदाशिव? सुलभाने विचारले. अगं, सांकव म्हणजे पूल, 2 काठाला जोडणारा, सदाशिवने सांगितले. तर मंडळी, कळलं का तुम्हाला सांकव म्हणजे काय? तर 2 काठांना जोडणारा पूल. तर या पाठातून आपल्याला सांकव म्हणजे पूल हे समजलं आहे. वाटला हा पाठ नक्कीच आवडला असेल. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.